गुलाब, मोगरा यासारख्या झाडांची छाटणी केल्यानंतर काही दिवसांमध्येच नवीन फुटवे येऊन त्याच्यावरती अशा प्रकारे भरपूर अशा कळ्या यायला सुरुवात होत असते। झाडावरती जेव्हा अशा प्रकारे कळ्या यायला सुरुवात होते तेव्हा त्यांना जास्त पोषक तत्वाची म्हणजेच खताची आवश्यकता असते। त्यामुळे वेळोवेळी याला ही खते देणे आवश्यक असते, कारण ही जी फुलझाडे आहेत ती हेवी फीडर असतात। यांना जर आपण खते दिली तरच भरपूर कळ्या लागतात आणि उमललेली जी फुले आहेत ती मोठ्या आकाराची होण्यासाठी देखील मदत होते। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाब, मोगरा यासारख्या फुलझाडांना भरपूर फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। तर त्या 2 वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। त्याचबरोबर या झाडांची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। गुलाब, मोगरा यासारख्या फुलझाडांना वेळोवेळी खते देणे जसे आवश्यक असते, तसेच या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर कळ्या, फुले येण्यासाठी यांना सूर्यप्रकाश, पाणी या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे तितकेच आवश्यक असते। त्यामुळे ही जी फुलझाडे आहे ती नेहमी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर कमीत कमी 5 ते 6 तास इतका भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल। कारण झाडांना जो सूर्यप्रकाश मिळतो त्याच्या माध्यमातूनच प्रकाश संश्लेषणाचे म्हणजेच अन्न प्रक्रियेचे काम होत असते। त्यामुळे झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळाला म्हणजे झाडे ही चांगली वाढतात आणि झाडावरती कळ्या देखील ह्या भरपूर लागत राहतात। या झाडांना पाणी देताना देखील हे प्रमाणशीर द्यायचे आहे। हिवाळ्यामध्ये झाडांना दिवसाआड पाणी दिले तरी देखील पुरेसे होत होते, मात्र आता उन्हाळा हा चालू झालेला आहे, त्यामुळे झाडांना दररोज देखील पाणी देण्याचीही आवश्यकता असते। त्यामुळे पाणी देताना हे कुंडीतील माती ही चेक करून द्यावे, म्हणजे वरच्या बाजूची थोडी माती कोरडी झाली की या झाडांना हे पाणी द्यावे। आणि पाणी देताना देखील झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत हे पाणी व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर असे या झाडांना पाणी हे द्यायचे आहे। त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही या झाडावरती कोवळ्या पानावरती हा पाण्याचा फवारा देखील हा करू शकता। आता आपण झाडांना खत म्हणून घरातील ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही अंड्याची टरफले आहेत। अंड्याची टरफले ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहेत, कारण याच्यामध्ये जे फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे चांगली वाढतातच, पण झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। झाडावरील आपल्या जेवढ्या फांद्या मजबूत असतात तेवढ्याच त्या फांदीवरती कळ्या आणि फुले येण्याचे प्रमाण देखील हे जास्ती असते। जर तुम्ही अंड्याची टरफले ही वापरत नसाल तर तुम्ही त्याऐवजी दही किंवा जे ताक आहे त्याचा देखील हा वापर करू शकता, मात्र त्याचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर करायचा आहे, तरच झाडाला चांगला असा हा फायदा होईल। झाडांना खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील करावी लागतात। त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती ही अधूनमधून म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून अशा प्रकारे हलवून मोकळी करावी। त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते। मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे झाडांच्या मुळापर्यंत तो व्यवस्थित पोहोचला जातो। साहजिकच झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते आणि आपले झाड देखील हे चांगले वाढते। त्याचबरोबर अशा मातीमध्ये आपण जी पण खते किंवा पाणी देतो ते व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडांना त्याचा चांगला असा हा फायदा होतो। जेव्हा आपण कुंड्यामध्ये ही फुलझाडे लावत असतो तेव्हा त्यांना ड्रेनेज होल करणे देखील हे आवश्यक असते, म्हणजे जास्तीचे जे पाणी आहे ते ड्रेनेज होलमधून त्या पाण्याचा हा निचरा होतो। बऱ्याच वेळा कुंडीतील या मातीमध्ये जे खडे असतात त्याच्यामुळे हे जे होल आहे ते जाम होण्याची शक्यता असते, त्यामुळे कुंडीमध्ये पाणी हे साचून राहते, तर ते वेळोवेळी ड्रेनेज होल देखील हे चेक करावे। आता आपण खत म्हणून जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ते म्हणजे या सुकलेल्या बटाट्याच्या ह्या साली आहेत। बटाट्याच्या साली देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहेत, कारण याच्यामध्ये जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक असतात त्यामुळे झाडावरती कळ्या, फुले ही जास्ती लागतातच, मात्र जो फुलांचा आकार आहे तो देखील मोठा होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। अशा प्रकारे बटाट्याच्या ज्या साली आहेत त्या सुकवून त्याची पावडर तयार करून तुम्ही वर्षभर याचा खत म्हणून देखील हा वापर करू शकता। त्याचबरोबर तुम्ही केळीच्या सालीचा देखील हा खत म्हणून वापर केला तरी चांगला असा हा फायदा होईल। आता या ज्या दोन्ही वस्तू आहेत त्या मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जे अंड्याची टरफले
आणि बटाट्याच्या ज्या साली आहेत त्या मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात। आणि या मातीमध्ये मिक्स केल्यानंतर वरून आपल्याला भरपूर असे हे पाणी द्यायचे। अशा प्रकारे बटाट्याच्या साली, अंड्याची टरफले यांचा जर तुम्ही गुलाब, मोगरा यासारख्या फुलझाडांना खत म्हणून हा वापर केला तर झाडावरती भरपूर अशी फुले येण्यासाठी ही मदत होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।